नमस्कार, पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत। आज आपण पद्मावती येथे आलेलो आहेत। आपण 135वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण पद्मावती पुतळी येथे आलेलो आहेत। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी सर्व भीम सैनिक जनसागर येथे आलेले आहेत आणि आपण महाराष्ट्राचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे महेश भाऊ शिंदे हे आपले पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहे। भाऊ, आज आपण 135वी जयंती निमित्त पुणे डिजिटलच्या तर्फे आपल्याला जय भीम खूप शुभेच्छा आपल्याला। आणि आपण आपले आजच्या दिवसाचे जे काय मनोगत आहेत आपण डॉक्टर बाबासाहेबांविषयीचे बोलू। प्रथमतः विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंती निमित्त मी सर्व भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि खरं तर 135वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती ही देशामध्ये नाही तर परदेशात सुद्धा लंडन, फॉरेन, इटली, जपान जगामध्ये, कारण कर्तृत्ववान पुरुषाने जी क्रांती घडवली या देशामध्ये, समता दिली, स्वातंत्र्य दिली, बंधुत्व दिली, म्हणून आज या ठिकाणी बकरी आणि वाघ एक नळाचं पाणी पितं ही बाबासाहेबांची कृपा आहे। आपला देश अखंड आहे आणि आज पाहतोय आपण इराण इराकचं युद्ध चालू झालं असेल, इराण इस्रायलचं युद्ध चालू झाले असेल, इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू झालं असेल, हा भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर खंबीर उभा आहे। म्हणून देशाला बुद्धाची आणि या संविधानाची गरज आहे आज, असं मला वाटतं। आज महाराष्ट्रात पाहतोय दलितांवर अन्याय अत्याचार होत आहे, महिलांवर अन्याय अत्याचार होत आहे, त्यांचं लैंगिक शोषण होत आहे। गोंदी बाबा जादूटोणा पुढे येतोय, त्याला कुठेतरी आळा घालण्यासाठी या महाराष्ट्रातले प्रशासकीय यंत्रणेवर बसलेल्या अधिकाऱ्यांनी संविधानाच्या माध्यमातून कठोर पाऊल उचलले पाहिजे आणि या देशाचं संरक्षण केलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब तात्यांनी एकच म्हणाले की मी फार ताकदीने हे संविधान लिहिलेलं आहे, परंतु हे संविधान ज्याच्या हातामध्ये जाईल त्याच्या डोक्यातला मेंदू पण तितक्याच ताकदीचा पाहिजे, तर देश ताकदीने उभा राहील। हे बाबासाहेबांचं वाक्य आज कुठेतरी खरं ठरतंय। आदरणीय नरेंद्र मोदीजी अत्यंत सक्षमपणे देशाला सांभाळतात असं मला वाटतंय। सर्वांनी मिळून बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालावं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तो मंत्र घेऊन तरुणांनी शिकलं पाहिजे, IPS, डॉक्टर, वकील, इंजिनियर झालं पाहिजे। आणि सर्व या जयंतीच्या निमित्ताने एक संदेश देऊ इच्छितो, व्यसनाधीन होऊ नका, शिक्षणाकडे लक्ष द्या, एवढंच मी यावेळी सांगेल। पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती निमित्त कोटी कोटी शुभेच्छा आणि बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो। जय भीम, जय भारत। गुरवणार पोरग माझं साहेब झालं, तहसीलीतलं मोठं नायब झालं। म्हणजे एका गुरावळणाऱ्या पोराला सुद्धा नायब केलं बाबासाहेबांच्या संविधानानं। एवढंच सांगत वाचाल तर वाचाल। बाबासाहेबांनी सांगितलं की बाबासाहेब म्हणाले तुम्ही पुस्तकं वाचा, पुस्तक वाचताना मस्तक पाहिजे, आपल्याला ते आता केलं पाहिजे। धन्यवाद।